स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। नमस्कार, मी डॉक्टर अजित दिगंबर काकटे, विधानसभा 99 परतूर मंठा यामधून मनोजदादा जरांगे पाटील यांचा इच्छुक उमेदवार आहे। आणि आमची जी उमेदवारी आहे ॲक्च्युली मनोजदादांनाच जी गोष्ट आहे तर ती नॉट बाय विल बट बाय फोर्स आहे। त्यांना काही इच्छा नव्हती राजकारणात येण्याची किंवा उमेदवार उभे करण्याची, पण शासनाने सिस्टीमने आरक्षणाचा मुद्दा पुढे नेला नाही, त्यामुळे बळजबरीने हे पाऊल उचलावं लागत आहे। पण या बाबतीमध्ये इलेक्शन कंटेस्ट करायचंय का नाही करायचंय, करायचं तर कुठला उमेदवार द्यायचा, या बाबतीमधला जो फायनल निर्णय आहे तो आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील 30 तारखेला घेतील। त्यानंतरच पुढील भूमिका आमची असेल। तोपर्यंत आम्ही जे दादा म्हणतील त्याचवर ठाम आहोत। माझाही वैयक्तिक तोच विषय होता की मला कधी राजकारणाचा किंवा या गोष्टीचा विषय नव्हता, पण काही समाज बांधवांनी, काही मित्रांनी, विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही पुढे यावं, नेतृत्व करावं, मराठा समाजाच्या समस्या असतील किंवा इतर गोरगरिबांच्या समस्या असतील त्यासाठी तुम्ही पुढे यावं म्हणून आपण आलोय। आणि हा लढा मेनली प्रस्थापितांच्या विरोधातला आहे। प्रस्थापित कुठल्या जातीचा, धर्माचा, पक्षाचा कुठलाही असेल त्याच्या विरुद्धचा हा लढा आहे। आपण ही जी निवडणूक जी आहे तर आपण या म्हणजे परतूर मंठा विधानसभा 99 मध्ये आपण कोणता अजेंडा जो आहे तर घेऊन आपण लढवणार आहात? बघा, सगळ्यात पहिल्यांदा तर ही गोष्ट आहे की ही जी उमेदवारी आहे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडून येत आहे, त्यामुळे आपली प्रायोरिटी मराठा आरक्षण, मराठा समाजातील समस्या असतील, त्याचसोबत या परतूर मतदारसंघातील ज्या काही बेसिक समस्या आहेत त्या समस्या त्याच्यानंतर आपल्याला घेता येतील। जसं की काही रस्त्यांचा प्रश्न आहे, काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे, काही ठिकाणी आता परतूर मधलं तर मंठा आहे, वाटूर आहे, आष्टी आहे, सातोना आहे, असे बरेच वेगळे भाग आहेत। त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या समस्या बघायला मिळतात। शहराच्या ठिकाणी शहराच्या समस्या आहेत, ग्रामीण भागाच्या वेगळ्या समस्या आहेत, काही काही लोकलच्या वेगळ्या समस्या आहेत। आता जर तुम्ही तर पुनर्वसनचा काही भाग बघितला तर काही जमीन प्रकल्पात आहे पण ती सँक्शन झाली नाही, त्या लोकांच्या बाबतीमध्ये त्यांना मंजूर असून पण ती रक्कम मिळालेली नाही, हा त्यांच्या बाबतीतला एक विषय आहे। तुम्ही मार्केट कमिटी याचा बघितलं, कृषी उत्पन्न बाजार समितीचा अजून काहीच केलं नाही। कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या भावासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी असले कुठल्या फॅसिलिटीज तयार केलेल्या नाहीत, त्यांचे काही विषय मांडलेले नाहीत। शेतकऱ्यांचे प्रश्न फार गंभीर आहेत। इन जनरल बोलायचं गेलं तर सोयाबीनचा भाव आहे, कापसाचा भाव आहे, याही समस्या खूप प्रामुख्याने समोर आल्या आहेत। जे आम्हाला दादा आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही काम करू। पुढची भूमिका ते अर्थातच ते जाहीर करतील, त्याबद्दल आम्ही बोलणं एवढे मोठे नाही। जे आता आपण इकडे सामाजिक चळवळीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं जे काही मराठा क्रांती मोर्चामध्ये असेल व सातत्याने आपण काम केलं आहे, पण अचानक आपण जे परतूर आणि मंठा विधानसभेची ही 2024ची निवडणूक आपल्याला का लढवायची वाटते? बघा, मूळ मुद्दा हाच आहे की जी आपली बेसिक ज्यासाठी हे आरक्षण ही एक चळवळ उभी राहिली की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ते आरक्षण जर सिस्टीमच्या बाहेर राहून मिळत नसेल तर सिस्टीममध्ये आत जाण्याची आमची तयारी आहे। इन सिस्टीम, आउटसाइड सिस्टीम, विथ सिस्टीम, विदाउट सिस्टीम, एनी हाऊ आम्हाला ते आरक्षण पाहिजे। त्यासाठी जी काही गोष्ट लागेल ती करण्याची तयारी म्हणून आम्ही एक गोष्ट करत आहोत। म्हणजे आम्हाला काही मनोजदादांना म्हणा किंवा मराठा समाजाला ही काही इच्छा नव्हती की राजकारणात उतरावं, पण सिस्टीमनं म्हणा, गव्हर्नमेंटनं हे कंपेल केलं। इट इज बाय फोर्स नॉट बाय चॉईस, त्यामुळे आम्ही इथं आहोत। त्यामुळं इच्छा अशी काही नव्हती, पण ज्या काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीला कन्सिडर करून हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे। पण अजूनही सांगतो, अजून मनोजदादांनी असं कुठलंच सांगितलेलं नाहीये की लढवायची नाही लढवायची। 2-3 गोष्टी ज्या क्लिअर आहेत, कोणाला पाडायचंय, कोणाला निवडून आणायचंय, कुठे उमेदवारी द्यायची, याचे सर्वस्वी निर्णय आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील 30 तारखेला घेतील आणि ते सर्व मतांना, सर्व इच्छुक उमेदवारांना मान्य असतील। त्यामध्ये मी जर असेल किंवा अजून कोणी असेल, मराठा समाजाच्या वतीने जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत सर्वांनी एक मतांनी त्या दिवशी मीटिंगमध्ये सांगितलं, दादा तुम्ही म्हणणार तो शब्द फायनल, तुम्ही म्हटले तर फॉर्म भरणार, नाही म्हटले तर फॉर्म वापस घेणार, भरलेला असेल तर वापस घेऊ, तुम्ही म्हटले ज्या उमेदवाराला म्हणून त्या उमेदवाराला पाठिंबा देऊ। परतूर मंठा मतदारसंघात जर महाविकास आघाडीचा जर उमेदवार दिला तर मनोज जरांगे पाटील हे उमेदवार देणार का? जर देणार असतील तर का देणार आहेत, देणार नसतील तर का देणार नाहीत, याच्या पाठीमागचं काय कारण? व्हॉट इज बिहाइंड दिस रिझन? मला असं वाटतं हा प्रश्न चुकीच्या व्यक्तीला विचारला, याचं योग्य उत्तर आदरणीय मनोजदादा जरांगे पाटीलच देऊ शकतात आणि ते त्याच मोमेंटला देऊ शकतात ज्यांना तेव्हा वाटेल तेव्हा। मला असं वाटतं तुम्ही 30 तारखेची वाट पाहावी, तुम्हाला योग्य उत्तर मिळेल। आपण उमेदवारी अर्ज जो आहे दाखल करण्यासाठी आपण
काय आव्हान करणार आहात परतूर मंडा मतदारसंघामध्ये? बघा आव्हान म्हणजे जर उमेदवारी दिल्यास तर बघा उमेदवारी दिल्यानंतरचा जो विषय आहे तर मग भरपूर आव्हान करण्यासारख्या गोष्टी आहेत. एक तर मराठा समाज आरक्षण, ते वेगळे मुद्दे आहेत. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा मी परत तोच सांगतो की प्रस्थापित विरुद्ध गरजूवंत गरीब मराठा समाज, इतर समाज, सगळ्या गोरगरिबांचा लढा आहे. त्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधात जी जी गोष्ट करावी लागेल त्या गोष्टीसाठी आपण प्रामुख्यानं समोर राहू, सगळ्यांना सोबत पुढे घेऊन जाऊ. आणि ही सगळी गोष्ट करत असताना कुठल्याही जातीवर, धर्मावर अन्याय होणार नाही याची शाश्वती आम्ही घेऊ.